येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा। भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। शरद पवारांनी सुरू केलेल्या दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं। निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली, अमित शहांची टीका। श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत बुरी झाली। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता विरोधकांना टोला। सरडे रंग बदलतात, पण इतक्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाही। फडणवीसांवर अधिक खालच्या पातळीवर आरोप, मग आता काय जादू झाली? उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। परळीमध्ये अवैध वाहतूक सुरूच। बेडघर नावाच्या राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागर यांच्या गाडीला धडक। अपघात की घातपात तपासावं लागेल, आमदार सुरेश धस यांना संशय। सौंदाणा गावच्या सरपंचांचा मृत्यू अपघाती नसून हत्याच। भ्रष्टाचाराचं टोळकं प्रामाणिक सरपंचांच्या जीवावर उठलंय, विनायक राऊतांचा आरोप। बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांकडे विनंती। वाल्मिक कराडसह खंडणीमधील सर्वच आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवरून उडी मारू, धनंजय देशमुख यांचा इशारा। अमरावतीमध्ये नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झालेल्यांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू।